कसे आहात सर्व? मजेत ना? दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मराठी ब्लॉगर दुलारी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मी आज जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय आपणाला उद्याचा जो पाडवा आहे बलिप्रतिपदा त्या दिवसापासून सुरुवात करायचा आहे. पाडवा आपला कधी आहे तर 14 तारीखला. त्या दिवसापासून हा आपल्याला छोटासा उपाय करायचा आहे. हा उपाय अगदी छोटा आणि कमी वेळेचा आणि कमी खर्चाचा आहे आणि तुम्हाला त्याचा जास्त त्रासही होणार नाही, कारण हा उपाय करताना आपण अगदी पटकन उपाय होणार आणि पटकन आपल्याकडून ह्या सगळ्या गोष्टी घडणार. त्याच्यामुळे त्याला तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही. तर काय करायचंय, जर तुमच्या आपल्याला काय करायचंय, सकाळी लवकर उठायचं. सकाळी लवकर उठून म्हणजे घरात जी कोण स्त्री आहे तिने सकाळी लवकर उठून स्नान करून पहिला काय करायचं तर अंघोळ करून पहिला घर स्वच्छ करायचं. घर स्वच्छ केलं की त्यानंतर मगच किचनमध्ये जायचं, कारण कधी पारोसं किचनमध्ये जाऊ नये असं फार पूर्वीच्या बायका म्हणत होत्या आणि त्या देखील त्यावेळेला सोवळ्याने सगळ्या गोष्टी करत होत्या, म्हणजे स्वयंपाक पूजा. पण आता हे शक्य होत नाही, कारण जर आपल्याला ह्या गोष्टी फार त्रासदायक होतात, कारण आता मुलांची शिक्षण या गोष्टी ज्या आहेत, कारण तेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे घरातली एक स्त्री ह्या गोष्टी करते तर दुसरे म्हणजे ह्या बाकीच्या गोष्टी करू शकत होती, कारण जेवण किंवा इतर गोष्टी त्या मुलांचं आवरण ह्या बाकीची करत होती. पण आता तसं होत नाही, कारण आता एकत्र कुटुंब पद्धती नाही. आता प्रत्येक जण सेपरेट, म्हणजे सासू सुना जावा ह्या एकत्र राहत नाहीत. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला शक्य होत नाही. पण जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढ्या आपण गोष्टी जरूर करावे, कारण काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला मिळवायच्या असतील तर त्या काही गोष्टी आपल्याला करायला हे लागणारच. कारण मी जो आज तुम्हाला उपाय सांगणार आहे तो इतका प्रभावशाली आहे की तुम्हाला याचा नक्की 100% रिझल्ट मिळणारच. म्हणजे पाडव्यापासून आपण सुरुवात करायची. जशी जशी तुम्ही म्हणजे पाडव्यापासून जशी तुम्ही सुरुवात करणार तसे तसे तुम्हाला चांगले दिवस दिसायला लागतील. कारण कसं आहे, पण सुरुवात करताना कसं आपल्याला एक आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी पाहिजे की मी हे करते आहे ते मी माझ्या चांगल्यासाठी, आणि जो मी उपाय करणार तो त्यामुळे माझ्या घरातल्यांचं किंवा माझ्या घरात ज्या काही अडचणी आहेत, पैशाच्या आहेत, आजारपण आहे, कर्जबाजारीपण आहे, त्या सगळ्या अडचणी दूर होतील. ही मनात एक पॉझिटिव्ह इच्छा घेऊनच करायचं. कारण नुसतं मी सांगितलंय तुम्ही केलं तर तसं होणार नाही, कारण असं करून कुठल्याच गोष्टी साध्य होत नाही. जर आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह असेल की हो हे मी जे करते आहे ते नक्की 100% होणार, तर नक्कीच 100% होणार. कुठलाही तुम्ही उपाय करा किंवा मंत्र साधा येता जाता स्वामी समर्थांचा जरी आपण मंत्र जपत असलो तरी आपल्याला तेवढी हे पाहिजे की हो हे नक्की माझं काम होणार. असं जर ज्या वेळेला आपल्याला वाटतं त्याच वेळेला ही कामं होत असतात. नुसतं आपण केलं म्हणून ते होत नाही. त्यामुळे कुठलीही गोष्ट, कुठलीही सेवा करताना, आज तुम्ही माझा व्हिडिओ बघताना मी ज्या सांगते तेव्हा किंवा इतर कोणाचाही व्हिडिओ बघता त्यावेळेला कुणी जे सांगतं तुम्हाला ते सगळं कसं आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी ठेवूनच करायचं, तर आपल्या सगळ्या इच्छा नक्की पूर्ण होणार. तर आपल्याला काय करायचंय तर प्रथम आपल्याला काय करायचंय की घराचा उंबरा म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर आणि उंबरा हा पहिला स्वच्छ करायचा आहे. काय करायचंय, घराचा उंबरा आणि उंबऱ्याच्या बाहेरची बाजू. मग तुम्ही फ्लॅटमध्ये राहाल किंवा तुमचं स्वतःचं घर असेल, कसंही फ्लॅटमध्ये राहिलात तर आपल्याला छोटीशीच जागा असते, स्वतःचं घर असलं तर मोठं अंगण असतं. तर फार पूर्वी लोक अंगणात गाईचं शेण, गोमूत्र, असा हळद अशी घालून शिंथोडा मारायचे, कारण त्यामुळे घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते. हा एक हे होता. त्यामुळे आपल्याला असंच करायचं आहे. तर आता गाईचं शेण, गोमूत्र हे सहसा शहरामध्ये मिळत नाही, पण तरीही शेण जरी नाही मिळालं तरी आपल्याला गोमूत्र हे कुठच्याही देवाची जी म्हणजे सामान मिळतं त्या दुकानांमध्ये आपल्याला मिळून जातं. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, पाण्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं गोमूत्र, तुरटी, कापूर आणि गंगाजल हे मिक्स करायचं. गंगाजल हे तुम्हाला जिथे देवाचं सामान मिळतं तिथे मिळतंच. मग हे सगळे आपल्याला चिमूटभर फक्त हळद आणि तुरटी आणि कापूर हा भीमसेनी घ्या.
सगळ्यात चांगला, सगळ्यावर गॅरंटेड उपाय म्हणजे भीमसेनी कापूर. मग भीमसेनी कापूर आणि तुरटी हे काय करायचं? तुरटी आणि भीमसेनी कापूर हा पटकन पाण्यामध्ये विरघळला जाणार नाही, तर आपल्याला तो छान बारीक करून तो पाण्यामध्ये घालायचा आहे. आणि मग ते पाणी रोज सकाळी आपल्याला थोडंसं उंबऱ्यावर आणि थोडं उंबऱ्याच्या बाहेर असं आपल्याला शिंपडायचं आहे. जर अगदीच तुम्हाला ते शिंपडायला म्हणजे आपण शिंपडतो तसं शिंपडता आलं नाही, कारण फ्लॅट सिस्टीम मध्ये शक्य होत नाही, तर मग आपण काय करायचं? एका बॉटलमध्ये, स्प्रे बॉटलमध्ये ते भरून ठेवायचं. स्प्रे बॉटलमध्ये ते भरून ठेवायचं आणि रोज आपण सकाळी उठलं, आंघोळ वगैरे झाली की स्प्रे बॉटलनी ते सगळीकडे शिंपडायचा, उंबऱ्यावर शिंपडायचं. असं करून ते सगळं आपल्याला त्या दिवशी रोज करायचं. असं आपल्याला 40 दिवस करायचं आहे. कधी? पाडव्यापासून 40 दिवस. जसे जसं तुम्ही हे करत जाल तसं तसा तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत जाईल. कारण काय होईल, आपल्या घरात ज्या काही निगेटिव्हिटी आहे, आजारपण आहे, भांडण आहे, ते आपल्या घरात येणारच नाही, नक्की येणार नाही. कारण तुम्ही जर हे सगळे उपाय केलेत तर हे सगळे तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळत जातील. आणि दुसरी एक गोष्ट करायची आहे. काय करायचंय? तिन्ही सांजेला एक मातीचा दिवा घ्यायचा, त्या दिव्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आणि तो दिवा आपल्या म्हणजे घरात येताना आपल्या उजव्या हाताला आणि बाहेर पडताना आपल्या डाव्या हाताला असा आपल्याला तो दिवा लावायचा आहे. म्हणजे उजव्या हाताला, घरात येताना उजव्या हाताला आपल्याला तो लावायचा आहे. तर तो कधी लावायचा? संध्याकाळी 6:30 ते 7:30 याच वेळेत तो दिवा लावायचा. म्हणजे ज्या वेळेत माता लक्ष्मी आपल्या घरात येते त्याच वेळेला हा दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे. हाही देखील आपल्याला 40 दिवस लावायचा आहे. आणि तो दिवा लावताना त्यामध्ये एक आपल्याला अशी गोष्ट टाकायची की जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. हे कधीही विसरू नका की ती वस्तू टाकल्याशिवाय तो दिवा कधीच लावायचा नाही. ती कोणती वस्तू आहे? तर एक लवंग. पण त्या लवंगला काय हवं? पुढे फूल हवं. फूल असलेलंच लवंग त्यामध्ये टाकायचं. त्यामुळे माता लक्ष्मीचं जेव्हा ती आपल्या घरात प्रवेश करते त्यावेळेला त्या लवंगाच्या वासानी ती प्रफुल्लित होते आणि तिचं आगमन आपल्या घरात चांगल्या प्रकारे होतं. त्यामुळे त्यामध्ये एक लवंग टाकायला कधीही विसरू नका. यामुळे तुमच्या घरात म्हणजे ज्या काही समस्या असतील त्या नक्कीच दूर होणार. आणि एक गोष्ट करायची आपल्याला सकाळी. तर काय करायचं? रोज सकाळी उठल्यावर आपण जेव्हा हळदीचं पाणी टाकणार ते स्वच्छ टाकून उंबरा आपला पुसून घ्यायचा आणि नंतर त्यावर सुक्या हळदीने एक स्वस्तिक काढायचं. आपण आज लक्ष्मीपूजनला सगळ्यांनी आपण ओल्या कुंकवाने त्यावर हे काढलं, स्वस्तिक काढलं उंबऱ्यावर. पण रोज आपल्याला काय करायचंय तर सुक्या हळदीने नुसतं स्वस्तिक काढायचं. हळद ओली करायची नाही, नुसतं सुक्या हळदीने एक स्वस्तिक काढायचं. हे रोज 40 दिवस करायचं. हे सगळे उपाय तुम्ही 40 दिवस करा किंवा यातील एक उपाय करा, चालेल. एक उपाय करा तोही चालेल. आणि तो करून तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं. कारण हे उपाय करून तुम्हाला नक्कीच ह्यातून फरक जाणवेल. यात अगदी म्हणजे मला असं वाटतं की मी देखील हे आता उपाय सुरू केलेत, मला देखील ह्यातून फरक जाणवतोय. त्यामुळे तुम्ही देखील हे उपाय सुरू करा आणि तुम्हाला सुद्धा काय फरक जाणवतो हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.